मुंबईच्या विलेपार्लेमधील जैन मंदिरावर पालिकेचा हातोडा पडतोय। विलेपार्लेमधील मंदिर पाडल्यामुळे जैन समाज आक्रमक झालेला आहे। मुंबई पालिका प्रशासनाविरोधात जैन समाजाने आंदोलन केलेलं आहे। मंत्री मंगल प्रभात लोढा सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्याशी जोडले जातात त्यांच्याकडून। सुशांत, काय नेमकी सध्याची इथली परिस्थिती आहे आणि या सगळ्या जैन बांधवांमध्ये नेमका आता काय त्यांचं म्हणणं आहे, काय नेमकं वातावरण आहे? रिद्धी, आपण त्या मंदिराच्या समोरच आहोत। या ठिकाणी सगळे आता जैन बांधव जे आहेत ते जमलेले आहेत। थोड्याच वेळात आंदोलनाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे आणि आपण जर बघितलं असेल तर पालिकेने जी कारवाई केली आहे त्या निषेधार्थ इथे सगळे जैन समाजाचे बांधव आलेले आहेत। काय सांगाल, पालिकेने ही जी कारवाई केली आहे त्याकडे तुम्ही कसं बघताय नेमकं आणि आज तुम्ही आंदोलन आमचा जो आंदोलन आहे हा आमच्या धर्मासाठी आहे। कारण की 500 वर्षापूर्व असे घटिया काम कधी झाले नाहीये। और मोदीजी सरकार आणि योगीजी सरकार असेल और हिंदूजी सरकार असेल असं जर घटिया काम होत असेल तो बहुत निंदनीय आहे। परंतु आम्ही हा जैन समाज शांतिप्रिय समाज आहे आणि ही रॅली आम्ही शांततेने करूया, बरोबर ना। यदि आज तेवढं काही मस्जिद असती या कोई मजार असती तर तुम्ही बघितलं असं किती अनर्थ झाला असता पुरा महाराष्ट्रामध्ये। पण हा अपमान आमच्या महावीरचा आणि हिंदुस्थानमध्ये जेवढे जैन आहे त्यांचा अपमान आहे। आमचा महावीर त्याचा आस्थाचा आहे और हे लोक बीएमसी जर आमचे आस्थाचं करत हे इथं बघा हे पण अलिगल आहे। बघा इकडे ते बाजूलाच बघा हे बघा। एक वेळ शांत रुको, हे इकडे अलिगल आहे। हे तोडायच्या पहिले आमची देव याच्या अंदर आहे, आमचे देव याच्या अंदर आहे। बस आम्ही माझं एक इच्छा है कि जैन समाज से मुझे एक ही लक्ष्य है। अभी सब हमारे अग्रणी आए हैं, राष्ट्रीय जो भी सब यहाँ आए हैं, अल्पसंख्या वाले जो भी हमारे प्रमुख जो भी आए हुए हैं, पण इतना ही कि आज के आज ये मलमा इथून काढायचा आणि इतर शेड बांधायचं बस। पालिकेचं म्हणणं अनधिकृत बांधकाम होतं म्हणून ते हे पालिकेचं तर पहिले तर म्हणजे विशेष आहे का बीएमसीला आज दिवसापर्यंत एवढं तत्परतेने काम करताना आजच्या आधी कधी बघितलेलं नाहीये। हा अर्थपूर्ण व्यवहार झालेला आहे आणि त्या व्यवहाराच्या माध्यमातून पालिकेने ही कारवाई केलेली। 15 तारखेच्या रात्रीपर्यंत आमचा स्टे होता आणि एवढी तत्परता का 16 तारखेचा दिवस उजडला नाही तर 8 वाजता पालिकेचे कर्मचारी इथं हजर। त्या सर्व कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे। जे कोणी अधिकारी होते जे इथं आलेले होते त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांचं निलंबन झालं पाहिजे आणि महानगरपालिकेने त्यांच्या स्वखर्चाने इथं मंदिर परत बनवून द्यावे। मंदिर वही बनाएंगे। आज आम्ही हा जो विराट मोर्चा निघतोय त्या मोर्चाचं एकच म्हणणं आहे का मंदिर इथेच बनणार, याच्या आजूला आणि बाजूला कुठंच नाही। त्याची आज सुरुवात झाली पाहिजे आणि महापालिकेने हा खर्च करून आणि त्या अधिकाऱ्यांची चौकशी पहिली करावी का ह्या अशी एवढी तत्परतेने ही कारवाई झालीच कशी। तुम्ही आज शांततेने आंदोलन करताय, जर पालिकेने तुमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर भूमिका तीव्र होणार? नक्कीच तीव्र होणार, कारण जैन समाज सर्वांना माहिती आहे प्रत्येक समाजाबरोबर राहणारा समाज आहे आणि ह्या समाजाबरोबर असं का झालं आणि एकदम कमी 15 तारखेच्या रात्रीपर्यंत स्टे होता आणि सकाळी 8 वाजता महानगरपालिकेचे लोक काम करायला लागले। आणि जर मुंबई शहराचं जर बघितलं तर कुठं अधिकृत कामकाज नाहीये का। हे जर दुसऱ्या एखाद्या धर्माचं राहिलं असतं तर असं केलं असतं। हा जो जैन समाज आहे जागत नाही तोपर्यंत ठीक आहे, प्रत्येक समाजाला प्रत्येक माणसाला हेल्प करणारा बीएमसीची जर गोष्ट घेतली तर आम्ही बीएमसीला पण हेल्प करणारा समाज आहे। नेहमी प्रत्येकाबरोबर उभा राहणारा समाज आहे आणि या समाजाबरोबर असं झालं हे सर्व आम्हाला मंजूर नाहीये। इथं सुरुवात आहे तर जैन समाज एकत्र आल्यानंतर काय होईल ते बीएमसीला चांगलं माहिती आहे। अगदी बरोबर आहे रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर या मंदिराची अवस्था बघूया। बीएमसीने खरं तर तोडक कारवाई केलेली आहे। संपूर्ण मंदिर जे आहे ते जमीनदोस्त केले, त्याचमुळे हा जैन समाज आक्रमक झालेला आहे आणि आता थोड्याच वेळात त्यांच्या आंदोलनाला सुरुवात होईल आणि पालिका प्रशासनाचा कुठेतरी निषेध केला जातोय। ज्या अधिकाऱ्याने कारवाई केली आहे त्यांच्यावर सरकार कारवाई करणार का, कारण ही हिंदुत्ववादी सरकार आहे असं म्हटलं जातं। मात्र या सरकारच्या काळात अशा पद्धतीने जर एखाद्या मंदिरावर कारवाई होत असेल तर त्याची सरकारने दखल घ्यावी अशी मागणी आता या संपूर्ण जैन समाजाची आहे। जी निश्चित। सुशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि या प्रतिक्रियांसाठी।